नमस्कार मंडळी, आज आपण फक्त 10 मिनिटात चटपटीत मसाला पुरी बनवू। मसाला पुरी बनवण्यासाठी 1 वाटी फ्रेश वाटाणा घेऊ। 4 हिरवी मिरची, तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिरच्या कमी जास्त घेऊ शकता। 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या आणि जिरे। थोडंसं पाणी घेऊ आणि याचं वाटण तयार करू। हे बघा या पद्धतीने एका रुंद ताटामध्ये तयार वाटण। 3 बटाटे उकडून खीस करून घेऊ। हे बघा या पद्धतीने एका छोट्या खिसणीने मी खीस करून घेतलेला आहे। हाताने खुसकरून सुद्धा घेऊ शकता। 2 चमचे गावरान तीळ घेऊ। तुमच्याकडे गावरान तीळ नसले तर पांढरे तीळ सुद्धा घेऊ शकता। हळद, धना पावडर आणि गरम मसाला। आता आपण याच्यामध्ये मेथी घेतलेली आहे। तुमच्याकडे जर मेथीची भाजी नसेल तर नाही घेतली तरी देखील चालेल। खूप सारी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि एकदम बारीक चिरलेला कांदा घेऊ। एकच कांदा घ्यायचा आहे आणि ओवा। सगळं मिश्रण छान मिक्स करून घेऊया। आता आपण 1.5 वाटी गव्हाचं पीठ घेऊ। आता आपल्याला गव्हाचं पीठ या मिश्रणमध्ये छान मिक्स करून घ्यायचं आहे। इथे मी 1.5 वाटी पीठ छान मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपल्याला याच्यामध्ये चवीनुसार मीठ घ्यायचं आहे। मीठ घेऊन आपल्याला हे मिश्रण छान मिक्स करून घ्यायचं आहे। आता आपल्याला थोडंसं पाण्याचा फक्त हात लावून हे पीठ घट्टसर मळून घ्यायचं आहे। हे बघा या पद्धतीने। आता थोडंसं तेल लावून याला अजून छान मळून घेऊ। हे बघा इथे आपलं पीठ मळून तयार झालेलं आहे। आता आपण तेल गरम करायला ठेवू। कढईमध्ये तेल, आपलं तेल छान गरम होत आहे तोपर्यंत पुरी तयार करू। पिठामधला एक छोटासा गोळा घेऊ आणि त्याला तेल लावून आपल्याला पुरी लाटून घ्यायची आहे। हलक्या हाताने पुरी लाटून घ्यायची आहे। हे बघा या पद्धतीने मी पुरी लाटून घेतलेली आहे। तेल सुद्धा आपलं छान गरम झालेलं आहे। आता आपण तेलामध्ये पुरी सोडू। बघा तेल आपलं छान गरम झालेलं आहे। या पद्धतीने पुरी तेलामध्ये छान बुडबुड्या सुद्धा निघत आहेत। पुरी तळून वरती आलेली आहे। दोन्ही साइडनी आपल्याला पुरी लालसर कलर येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायची आहे। ही पुरी चवीला फार उत्तम लागते आणि दह्यासोबत खूप मस्त लागते। एकदा नक्कीच बनवा। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर अशा छान छान रेसिपीसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। आपल्या चॅनलवर अशा साध्या सोप्या झटपट आणि गावरान रेसिपीज असतात। जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करायला विसरू नका। हे बघा या पद्धतीने मी दोन्ही साइडनी लालसर कलर येईपर्यंत पुरी खमंग खरपूस तळून घेतलेली आहे। अशाच प्रकारे मी सगळ्या पुऱ्या तळून घेत आहे। हे बघा इथे आपल्या अर्ध्या पुऱ्या तळून तयार झालेल्या आहेत। चवीला फार उत्तम लागते आणि फक्त 10 मिनिटात बनवून तयार होते। नक्कीच बनवा। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। तुम्हाला जर ही रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून सांगायला विसरू नका आणि ही रेसिपी एकदा तरी नक्कीच बनवा, खूप मस्त लागते। पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन। धन्यवाद।